वेलकम टू माय किचन। येस, आज मी तुम्हाला माझ्या या मॉड्युलर किचनची टूर देणार आहे। माझं हे किचन गेल्या अनेक व्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल। ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी चॅनलवर जाऊन व्लॉग्स नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सहजच आता मी जरा ही भांडी आवरत होते तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया की मी हे किचन कसं मॅनेज करते। ते माझं जसं हे किचन आहे तसंच माझ्या सासूबाईंचं सुद्धा आहे। माझ्या सासूबाईंना तुम्ही अनेक टीव्ही सिरियल्स मध्ये बघितलंच असेल। सध्या ती नवागडी नवराज्य या मालिकेमध्ये चिंगीची आजी म्हणून काम करत आहे, पण आज जरा ती फ्री आहे, सो ती सुद्धा माझ्याबरोबर तुम्हाला किचन टूर दाखवण्यासाठी आलेली आहे। सो आज मी आणि आई तुम्हाला या मॉड्युलर किचनची टूर देणार आहे, सो बघत राहा। तर या आहेत माझ्या सासूबाई। सासूबाई नाहीच, खरं आई आहे आणि खरंच आहे की आई सारखंच रिलेशन आहे आमचं। जसं माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, मला लग्नाच्या आधी काही करता यायचं नाही, पण आईने मला आणि ह्याच किचन मध्ये आमची खरं तर सासू सुनेचं जे रिलेशन आहे ते ग्रो झालेलं आहे, कारण सगळ्या गोष्टी मला आईने लग्नानंतर शिकवलेल्या आहेत। किचन हा घरातल्या प्रत्येक वुमनचा अविभाज्य भाग आहे, आमच्या दोघींचा सुद्धा आहे, कारण आमच्या दोघींचा अधिकाधिक वेळ इथेच जातो। त्याच्यामुळे हा आमचा सुद्धा, आणि कोणी वर्किंग वुमन असू दे, हाऊसवाईफ असू दे, किचन हा सगळ्यांचा अविभाज्य भाग असतो। घर सुद्धा आपलं किचन आणि भांडी याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत। सो हे आमचं किचन आहे। ह्या किचनची मॅनेजमेंट सगळ्यात जास्त आईने केलेली आहे, कारण खरंय ती एक्सपिरियन्स्ड आहे। याच्या आधी आम्ही जिथे राहायचो तिथे आमचं ओपन किचन होतं आणि कसं आई आधी तिथे सगळं मॅनेज करत होते। लग्नानंतर मी आले, सो मला आईकडनं ते होतं की अंकिता मी असं मॅनेज केलेलं आहे, आता त्यात तुला काय मॅनेज करायचंय, कसं करायचंय हे तू कर। आणि इथे सुद्धा आल्यानंतर आता ही नवीन कॉन्सेप्ट आली की मॉड्युलर किचन, मग त्यात सुद्धा ती एक्सपिरियन्स असल्यामुळे तिला थोडंसं की अंकिता हे बघ, हे असं केलंस ना तर ते व्यवस्थित होईल, त्याच्यामुळे ती कायम मला सतत, आणि ती करतेच, म्हणजे अंकिता तू कर, मी तुला सांगते, मला कायम सांगते। तर हे सुद्धा किचन आईने छान मॅनेज केलेलं आहे आणि आता आईचं बघून त्यात मग मी थोडंसं ऍडिशन काही ना काहीतरी करत असते। काही नाही, ऍक्च्युली खरं आहे की जे म्हणाली ना की आमच्या दोघींची ओळख किंवा ती ओळख डेव्हलप होणं हे सगळं किचन मध्ये सुरू झालं आहे। खरं आहे, कारण ओळख झाली, गप्पा झाल्या, त्या सगळ्या हॉलमध्ये झाल्या, मग नंतर लग्न झालं, लग्नानंतर खरी ओळख सुरू होते ती खरंच किचन मध्ये सुरू होते। आणि तिचा मोठेपणा आहे की ती फार सांगते की आईने शिकवलं, पण शिकून घेणं हा तिचा फार मोठा गुणधर्म आहे आणि त्यामुळे ते आमचं दोघींचं छान असं मॅच झालं। आणि अंकिताने जसं आता सांगितलं ना की किचन हा प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यातला खूप अविभाज्य घटक असतो, ही गोष्ट अगदी खरी आहे अंकिता। आणि तुला तर माहितीये की आपण आपल्या जुन्या घरात जेव्हा राहत होतो तिथे आपलं किचनच आधी तर खूप मोठं होतं, ते तिने बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे। तर त्यामुळे काय व्हायचं ना, बरंच आम्हाला मोकळेपणाने तिकडे करता यायचं, कारण आता काही वस्तू जेव्हा ठेवायच्या असतात आपल्याला, चमचाळ म्हणा किंवा वाट्या म्हणा किंवा काचेच्या वस्तू म्हणा, तर आपण अंकिता तुला आठवतंय आपण त्या काचेच्या फळ्या केल्या आणि मग अंकिता पण आवडीने असं तिथे आणायची की चमचे ठेवायला ना आता आपण हे आणूया, मग नको आता हे आउटडेटेड झाले आता आपण हे आणूया। त्यामुळे तिथे एक वेगळा प्रकार करता यायचा। किंवा मी ओट्याला तेव्हा आपण हे नव्हतं केलं अंकिता, स्टँड वगैरे असं काहीच नव्हतं केलं, ट्रॉलीज वगैरे नव्हत्या, मोकळा ओटा होता, पण तो पण ओटा इतका प्रशस्त होता की तिथे आपल्याला बरेच डबे ठेवता यायचे। म्हणजे स्टीलचे जे आपण डबे म्हणतो ना ते सगळे त्या मोकळ्या ओट्याच्या खाली इतके व्यवस्थित राहायचे की आम्हाला असं वाटायचं नाही की अरे आपल्याकडे ट्रॉली नाहीये किंवा त्याची कमतरता भासते आपल्याला, असं काहीच व्हायचं नाही। त्यामुळे तेही छान वाटायचं तसं। आणि मला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे तो काळ तसा जुना झाला, बऱ्याच वर्षी झालं, तर तेव्हा ना ती एक स्टाईल होती किचनची, बऱ्याच जागा सुद्धा खूप मोठ्या असायच्या, त्याच्यामुळे किचन सुद्धा आपलं खूप ऐसपैस असायचं, त्याच्यामुळे कधी असं हे कुठे ठेवू हे कुठे करू असं कधी जाणवलं नाही तिथे सुद्धा। पण आता जरा आपण पुढे गेलेलो आहोत, त्याच्यामुळे किचनच्या जागा सुद्धा आपल्याला अशा जरा नॅरो दिलेल्या असतात, त्याच्यामुळे ही मॉड्युलर किचनची कॉन्सेप्ट जास्त आली। पण बघ ना, आपण ते कडप्प्याचे कपाट
कडप्प्याची कपाट हा शब्द तेव्हा प्रचलित होता की तेव्हा ते केलं जायचं. मग आपसूक तिथे मायक्रोवेव्ह असेल तुमचा किंवा इतर काही गोष्टी डब्बे वगैरे ते सगळं त्या छोट्या कपाटात तेव्हा खूप कन्सेप्ट. आणि आमच्या जुन्या घरात तेच होतं. आणि मग नंतर आता जेव्हा आम्ही ह्या घरात शिफ्ट झालो तर आता सगळ्यांनाच तसं माहितीये की हल्ली जी नवीन घर आहेत त्या जागा लहान आहेत. कंपॅरेटिव्हली जे जुनं बांधकाम होतं त्याच्या तुलनेत आता जागा लहान आहेत. त्यामुळे आमचं किचन पण आता छोटंसं झालेलं आहे. आणि मग आमची ती ठरवा सुरू झाली. सेम इथे सुद्धा आम्ही थोडं आमच्याकडे पुष्करला कलर सेन्सचं थोडं नॉलेज जास्त आहे. म्हणजे त्याला पटकन इमॅजिन किंवा तो हे करू शकतो की ह्या टाईल्स आहेत तर तुम्ही कुठला कलर कॉम्बिनेशन करा. सो मग आम्ही पुष्कर बरोबर असं जरा डिस्कस करून हा डार्क ब्लू आणि व्हाईट जरा त्याच्यावरती शाईन असलेलं मटेरियल आम्ही सिलेक्ट केलं होतं. आणि मग बाकीची जी पुढची मेन मॅनेजमेंट आहे ती खरंच आईची आहे. कारण मी ठेवू शकते पण ते जे आईचं मला असतं अंकिता नाही तुला हे जवळ पाहिजे. कारण कसं आहे ती शूट किंवा तिच्या कामानिमित्त कधी बाहेर गेली तर मला की आता हे कुठे ठेवलंय आईने किंवा असं नाही. म्हणून ती मला असं अंकिता मी तुला सांगते आणि मग तू त्याप्रमाणे मॅनेज कर. सो आई अशी मला सारखी सांगत. हो आता म्हणजे ती कलरचं जसं म्हणाली ना तसं बायकांचं कसं असतं अंकिता फ्रेश कलर पाहिजेत आई नको असं ब्राईट कलर पाहिजे. तर पुष्करने लगेच आम्ही कारण पुष्करकडेच मोर्चा वळवला होता तर त्याने बरोबर सांगितलं की वरती कसं रिफ्लेक्ट होतो तुमचा उजेड किंवा लाईट्स असतात त्याच्यासाठी व्हाईटच ठेवूया. किंवा खाली डार्क का घ्यायचं तर आता आमचा राहू आहे किंवा आमच्याही हातून काही वस्तू सांडू शकतात पडू शकतात. तर अगदी फार आपण डीप क्लीन नाही केलं तरी एखादं फडकं फिरवून जर घेतलं ना तर खरंच आहे आम्हाला ह्या कलरमुळे आता जाणवतंय ते की जरा नंतर थोडी साफसफाई केली तर चालू शकतं. कारण ते इतकं दिसत नाही पटकन डार्क कलर असल्यामुळे. आणि मग त्यामुळे आम्ही तो जे पुष्करने कलर सिलेक्ट केला तो खरं आहे की खालच्या बाजूला नेहमी डार्क कलर असावा आणि वरच्या लाईट असेल तर रिफ्लेक्ट होतं लाईटचं. आणि मग त्याच्यातच आम्हाला आमचा देव्हारा सुद्धा बसवायचा होता. कारण आमच्याकडे म्हणजे नवरात्रात घट असतात त्यामुळे मग कलशाचं मेजरमेंट आमच्या दोघींच्या आधी ते लक्षात होतं. आपला कलश त्याच्यात राहायला पाहिजे. मग देव्हारा आम्हाला त्याच्यातच मावायचा होता. तेच मग अशी बोलण्याच्या ह्याच्यात की किचन लहान. मग त्याच आपण ना जसं आम्ही म्हटलं ना की आम्हाला ओपन ह्याच्यात पण आवडलं कारण मुक्त वावर होता आमचा त्या किचन. आणि इझी असतं जरा ओपन असतं ना की गोष्टी पटकन आपण पटापट म्हणजे आपल्याला आय कॉन्टॅक्टला असतात. मॉड्युलर किचन मध्ये थोडस आता ह्या खणात ठेवलंय मी या कपाटात या ट्रॉलीत ठेवलंय कुठे ठेवलंय हे थोडं सुरुवातीला झालं पण आता आम्ही सुद्धा यूज टू त्याचं वर्गीकरण मात्र केलं. कारण बिल्डरने कसं दिलंय की एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलाय आणि एक किचन आपला म्हणजे जो गॅस असतो तो ओटा मेन. मग त्याच्यात आम्ही ठरवलं की जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे तिथे आमचे जे मोठे डबे वगैरे असतात मग तो तांदूळाचा असतो कणकेचा असतो साखरेचा असतो किंवा तेलाचा आपला डबा मोठा स्टोरेज प्रकार मग आम्ही डिसाईड करून की बाबा आपण ह्या प्लॅटफॉर्मचा त्याच्यासाठी वापर करूया. खाण्याचे डबे आपले मेन बिस्किट. पण ह्या सगळ्यात मला काय विचारायचं आहे आता तू म्हणजे एक्सपिरियन्स्ड आहेस तर की तुला ती कॉन्सेप्ट म्हणजे ओपन किचन कॉन्सेप्ट और ही मॉड्युलर किचन कॉन्सेप्ट तुला काय त्यात वाटतं किंवा नाही. मी अंकिता तुला खरं सांगू का आता मॉड्युलर किचन आपण हे करतो वापरतो पण आपण तो पण प्रकार वापरला होता. पण मी खरंच सांगते मला दोन्हीही प्रकार तेवढेच उपयोगी वाटले आणि प्रत्येकाचं महत्व वेगळं वेगळं आहे. कारण तिथे महत्वाचा भाग तोच येतो की मोठे घेतं. त्यामुळे मग ते तसं जरी असलं की किचनला ओट्याला आपण ट्रॉली नाही केली आहे तरी काही फरक पडत नाही कारण मुबलक जागा होती. इथे आता कसं आहे इथे छोटी जागा आहे त्यामुळे ज्या ट्रॉल्या केल्या ते तर आपल्याला फारच उपयुक्त वाटतंय. चमच्यांच्या जागी राहतात त्या अंकिताने बरंच वर्गीकरण व्यवस्थित केलंय कारण तिला राहूच्या अनुषंगाने पण ते करावं लागतं की त्याचे प्लास्टिकचे चमचे असतात त्याचे डबे असतात ते केलंयच तू अंकिता इथे त्या पद्धतीने की त्याला शाळा जेव्हा चालू असते त्याचे तेव्हा डबे पटपट लागतात त्याचे सीपर्स असतात
त्यामुळे आम्हाला ते एक आहे की मॉड्युलर किचनला जरा तुम्ही ना स्पेसिफाय करून मॅनेजमेंट करू शकता की बाबा चमचे तर चमचे, वाट्या तर वाट्या, ग्लास तर ग्लास, की तुम्हाला सुद्धा इझी होतं की हा ड्रॉवर उघडला की तुम्ही ते घेऊ शकता. आणि बायकांना फार जवळ फार पसारा पडत नाही, आवरायला ते लागत नाही. की पटापट भांडी घेतली की माहिती असतं, पटापट ट्रॉल्या उघडल्या आणि ड्रॉवर बंद केला, ड्रॉवर बंद केला. तर असं सगळं आहे. सो आता पटकन मी तुम्हाला क्विक या मॉड्युलर किचनची टूर देते. या किचनचा जो हा लेफ्ट साइडचा भाग आहे तो तुम्हाला आई दाखवणार आहे आणि हा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे. सो बघत राहा. आता जे मगाशी मॉड्युलर किचन बद्दल आपण बोलत होतो, ट्रॉली, कपाट, चिमणी, हे सगळं जे केलंय त्याची मी ओळख करून देते तुम्हाला की ते कसं कसं केलंय. आता इथून साधारण, आणि बेसिकली काय ना, आमचा ओटा आहे पण खूप लांब आहे दोन्ही साईडने, तर त्यामुळे इथून आपण सुरुवात करूया की इथे हे सगळे बघा 1 2 3 हे ड्रॉवर्स आहेत सगळे. तर त्याचा जो हा पहिला ड्रॉवर आहे त्याच्यात सगळ्यात आपल्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतात की आपले चमचे, डाऊ, सांडशा, गाळणी, त्याच्यानंतर आपलं जे हे तळणीसाठी वगैरे जे सगळं असतं किंवा फोडणीसाठी आपण जे हे वापरतो फोडणी देण्यासाठी वगैरे, हे सगळे प्रकार आपल्याला असे अगदी वेगळे वेगळे ठेवता येतात की म्हणजे ते घेण्यासाठी सुद्धा आपल्याला सोपे पडतात, कशात अडकत नाहीत, सेपरेट राहतात. त्यामुळे हा ड्रॉवर त्याच्यासाठी आहे. जे मघाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की राहूसाठी त्याच्या तोंडाला लागू नये म्हणून वगैरे, हे जे एक प्लास्टिक पण सेफ प्लास्टिक आहे, हे जे मटेरियल आहे ते आम्ही चमचे असे वेगळे ठेवतो की ते मिक्स नकोत व्हायलात कशात. तर हे त्याचे चमचे, तो मॅगी खातो किंवा काही फ्रुट्स खातो तर त्याच्यासाठी त्याचे काटा प्रकार जो आपण म्हणतो तो आहे, तर ते आम्ही इथे असे वेगळे ठेवतो. त्याचप्रमाणे आपण लिंबू पिळण्यासाठी जे आपलं यंत्र असतं, मशीन म्हणजे आपण साचा म्हणतो तो, तर ते लिंबाचा साचा आपण इथे ठेवतो. लाटणी असतात आपली ती इथे ठेवली जातात. टोस्टर आहे आपलं की जे आपण शेगडीवरती सँडविच करतो ह्याच्यात, त्या टोस्टरमध्ये घालून ते इथे ठेवू शकतो. त्याच्यानंतर इथे मग ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की कात्र्या आपल्या, त्याच्यानंतर सुरी पण आम्ही एक सेफ प्रकार घेतलेला आहे की त्याला कव्हर्स आहेत अशी, आणि मग ती कव्हरमध्ये घालून जेव्हा आपण ठेवतो, हे आता धुवून जस्ट सुकवण्यासाठी ठेवलं होतं म्हणून असं होतं, पण एरवी हे आम्ही असं बंद करून ठेवतो. ते पण आपल्याला इथे सेपरेट ठेवता येतं की मग आपले हात कापले जात नाहीत किंवा त्याची काळजी घेतली जाते. आणि कात्र्या कुठे ठेवल्या आहेत, सुरी कुठे ठेवली आहे, लायटर कुठे, असा काही गोंधळ होत नाही. ह्याचं वर्गीकरण इथे आपसूक केलं जातं. त्याचप्रमाणे इथे हे कलर्सचे चमचे आहेत की काही असं जर आपल्याला डेकोरेटिव्ह डिश करायची वगैरे असेल तर ते उपयोगी पडतात. तर चमचे, काटे, स्टीलचे वगैरे हे सगळं ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलं जातं. आणि हा ड्रॉवर आपण छान बंद केला की चमच्यांचा ड्रॉवर झालेला आहे. मग हा नेक्स्ट ड्रॉवर आहे की त्याच्यात आपले सगळे कप्स असतात जे डेली आपल्याला वापरायला लागतात, किंवा आता हा आमचा तांब्याचा तांब्या आहे, हे बाउल्स आहेत. काले होते मला नाही मिळाले, लक्षात नसेल आलं तुझ्यात. हे बाउल्स इथे ठेवलेले आहेत, इथे आहेत, त्याच्या पाठीमागे पण स्पेस खूप आहे. म्हणजे हा ड्रॉवर आपण असा इथे घेतला तर तो इथेच नाही तर त्याच्या आतमध्ये पण तो बऱ्यापैकी, त्यामुळे खूप वस्तू याच्यात राहू शकतात. त्यामुळे हे बाउल्स, त्याच्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या प्लेट्स असतात आणि त्या सगळ्या गृहिणींना माहिती आहे की त्यांना अशा अडकतात एकात एक. पण हा असा वेगळा सेपरेट त्यांच्या साईजचा स्टँड असल्यामुळे ते तिथे असे छान त्यांच्या आकारमानाप्रमाणे व्यवस्थित राहू शकतात. आणि हे आपण कपावरती झाकण्या ज्या ठेवतो त्या झाकण्या इथे आपण ठेवू शकतो. त्या आपण कशात अडकत नाही किंवा त्या खाली पडत नाही, एवढ्या मेजरमेंट प्रमाणे त्यांचा तो हा ड्रॉवर केलेला आहे ट्रॉलीमध्ये. त्यामुळे हे आहे. मग हा ड्रॉवर झाला आपल्या कपांचा आणि छोट्या डिशचा. आता हा जो ड्रॉवर आहे त्याच्यात महत्वाचे घटक आहेत बरं का. जेवणाची ताटं आहेत, ताटल्या आहेत,
त्याच्यानंतर आमच्याकडे ज्या कढया आहेत अंकिता, हो ना, की त्याच्यावर आपण सगळे झाकणं ही जी असतात, काचेचं आहे मग किंवा स्टीलचं आहे. त्याच्यानंतर ह्या काचेच्या प्लेट्स आहेत, काही आपण पाहुणे आले की त्याच्यात सगळं असं देऊ शकतो त्यांना, त्या प्लेट्स आहेत. छोटा स्टीलचा ट्रे आहे, आमच्या राऊची एक डिश आहे. हे सगळं इतकं त्यांच्या साईजप्रमाणे व्यवस्थित इथे आपण लावू शकतो. त्यामुळे हा एक ड्रॉवर झाला आपल्या ताटांचा वगैरे. आता जो महत्वाचा प्रकार आहे अगदी सगळ्या गृहिणींच्या स्वयंपाकातला फार महत्वाचा प्रकार, तो म्हणजे मसाल्याचे पदार्थ. तर हे आम्ही इथे ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी अंकितानेच हे सिलेक्ट केलेलं आहे की एका साईजचे, एका आकाराचे, एका रंगाचे असे सगळे तिने मसाल्याचे डब्यांचा एक सेट आणलाय आणि त्याच्यात सगळे छान मसाले तिने ऍडजस्ट केले. हळद आहे, तिखट आहे, गोडा मसाला आहे, कांदा मसाला आहे आणि आपला मालवणी मसाला आहे, की हे सगळं उसळींसाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी, आमट्यांसाठी आपल्याला हे मसाले लागतात. तर ते इथे व्यवस्थित राहू शकतात. त्याचप्रमाणे मग आला हिंग. हिंग आपण मसाल्याच्या पाण्यात तर काढतोच, पण त्याचा एक डब्बा असतो, मग हा असतो, काही वेळेला आमचा मोठा पण असतो, तर तो हिंग. त्याच्यानंतर मी हे चूर्ण जरा दुधातनं घेते बऱ्याच वेळा, वैद्यनाथचं आहे, हरिदा खंड म्हणून, तर ते इथे ठेवते कारण त्याला काही खराब वगैरे होत नाही, ते बाहेर जरी आपण ठेवलं तरी. त्याच्यानंतर हे मध आहे. राऊला कधी खोकला वगैरे येतो रात्री, तर पटकन स्टँड ट्रॉली उघडली की पटकन मध हाताशी मिळतं आपल्याला, त्यामुळे मध ठेवलेलं आहे. तसंच हे लोणच्यांचे आपले प्रकार सगळे, गोड लोणचं, लिंबाचं लोणचं, खारातल्या मिरच्या, असे हे सगळे प्रकार इथे व्यवस्थित राहू शकतात. आणि हे आपलं पोळीला लावायचं तेलाचं भांडं, ते पण मध्ये मध्ये आलं की असं पटकन पडू शकतं की नाही, तर ते पण ह्या स्टँडमध्ये इतकं व्यवस्थित राहतं त्याच्या जागेप्रमाणे. त्यामुळे हे भांडं आमचं कायम ह्या स्टँडमध्ये असतं. तर हे तेलाचं भांडं. त्याच्यानंतर हा फार महत्वाचा घटक, अंकिताचा खूप आवडीचा आहे तो प्रकार, कारण तिला स्वतःला आलं घातलेला चहा आवडतो आणि दुसऱ्यांना पण आलं घातलेला चहा तिला द्यायला आवडतो. तर हे आपलं छोटासा खलबत्ता आहे हा, आणि त्याचा जो पत्ता ठेवलेला आहे तो आम्ही ह्या रॅकमध्ये ठेवतो. तर त्यामुळे हा झाला आमचा एक मसाल्याचा रॅक. त्याच्यात इथे आपलं तेलाचं हे आहे, तेलाची गुदली ठेवली जाते इथे. त्याचप्रमाणे पोळ्यांना लावायची जी पिठी असते ती इथे ठेवली जाते, ही बघा. आणि राऊ वावरत असल्यामुळे आम्हाला खूप काळज्या घ्याव्या लागतात. विळी हा जो प्रकार आहे तो पण इथे असं छान आतल्या कोपऱ्यात राहू शकतो, की जेणेकरून तो पटकन राऊच्या हाताला जात नाही, ती काळजी घेतली जाते. आणि त्यामुळे हा स्टँड पण फार ट्रॉलीतला हा भाग उपयुक्त आहे. तसंच महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हा, बघा ना किती, म्हणजे आपण इथपासून इथपर्यंत ट्रॅव्हल केला तरी जवळजवळ अर्धा संसार ह्याच्यात राहिलेला आहे. हा महत्वाचा घटक आहे की इथे सिलेंडर असतं. आणि मग इन केस तुम्हाला काही असं थोड्या पटकन नको असलेल्या काही वस्तू, किंवा आम्ही इथे किचनसाठीचे हात पुसण्याचे वगैरे जे फडकी असतात आपली, ती पण आम्ही इथे घड्या घालून एका रॅकमध्ये छोटंसं असं भांडं आहे आमचं प्लास्टिकचं, त्याच्यात आम्ही ठेवतो. ते आज धुवायला गेलंय म्हणून मी दाखवू शकत नाहीये. तर ही पण प्लेस आपल्याला उपयोगी पडते ट्रॉलीमध्ये. त्याच्यानंतर आहेत आता हे ड्रॉवर्स, हे पण फार उपयोगी आहेत. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की राऊचे डब्बे, राऊचे सीपर्स, हे बघा, हे असं सगळं छान स्वच्छ गरम पाण्यातनं धुवून अंकिता नेहमी इथे सगळे असे अरेंज करून ठेवते, की जेणेकरून शोधाशोध कधी करावी लागत नाही. त्याच्या दुधाची वेळ झाली, त्याच्या पाण्याची वेळ झाली की पटापट इथून घेता येतं. त्याचप्रमाणे आपल्या स्टीलच्या वाट्या, त्याच्यानंतर हे बाउल्स प्लास्टिकचे, आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी ज्या वाट्या वगैरे लागतात त्या पण वाट्या इथे साईडला ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही मेजरमेंट वगैरे अंकिताला घ्यायचं असेल पाकक्रियेसाठी तर ते पण इथे ठेवलेलं आहे तिने, हे पण साईडला असतं. राऊला औषधासाठी हे मेजरमेंट असतं, त्याची पण आम्ही 4-5 भांडी नेहमी इथे स्वच्छ उकळून अंकिता ह्या भांड्यात अशी ठेवून देते की त्याची पण काळजी घेतली जाते. बाजूला राहतात, सारखं हाताळलं जात नाही,
हे पण एका कोपऱ्यात ते छान राहू शकतं. आता हा ड्रॉवर आहे तो म्हणजे आपली पातेली जी दुधासाठी लागतात किंवा इतर पातेल्यांचे अनेक उपाय आहेत. त्या सगळ्यासाठी जी सर्वसाधारण आकाराची म्हणजे अनेक आकारांची पातेली याच्यात राहू शकतात, कारण ह्या सगळ्यात एकात एक ती पातेली जातात. हे बघा, त्यामुळे अनेक ह्याच्याही पाठीमागे जागा आहे, तिथेही पातेली आम्ही ठेवलेली आहेत. ही छोटी छोटी भांडी आपण अन्न काढण्यासाठी वगैरे वापरतो, ती पण इथे ठेवली जातात. आणि ही जी अशी मोकळी जागा आहे तिथे आम्ही ग्लासेससाठी जागा ठेवली आहे, कारण आम्हाला ग्लास पाणी पिण्यासाठी खूप आवडतो सगळ्यांना. त्यामुळे ग्लासेस जे असतात ते आम्ही इथे सगळे राहतात आणि व्यवस्थित राहतात. म्हणजे त्यामुळे हा एक खण पातेली आणि ग्लासेस याच्यासाठी जातो. हा एक अत्यंत महत्वाचा खण आहे. परत गृहिणींच्या फार जिव्हाळ्याची भांडी असतात याच्यात. कढया, सगळ्या प्रकाराच्या कढया इथे ठेवल्या जातात. बघा, खूप वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या साईजच्या कढया आहेत इथे. आणि ताटं हा जो प्रकार आहे, कारण तो मगाशी जो ताटांचा रॅक दाखवला त्याच्यात जरा लहान ताटं राहतात. बाकी जी आपली मोठी स्टीलची ताटं असतात, पराती आहेत, त्या आम्ही इथे सगळ्या अरेंज केलेल्या आहेत. पराती, ताटं हे सगळं इथे राहतं. त्याचप्रमाणे जे मोठे ट्रे आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर किंवा काही कार्यक्रम असतात तेव्हा जे मोठे ट्रे लागतात ते आम्ही इथे ठेवून दिलेले, ते इथे व्यवस्थित मॅनेज झाले, छान राहतात इथे. त्याचप्रमाणे आपल्याला जी थोडीशी स्टीलची मोठी पातेली आहे ती इथे अरेंज केलीत आम्ही. आणि कुकरची भांडी ती ह्या पातेल्यांमध्ये सगळी व्यवस्थित राहतात, ती आम्ही अशी एकात एक घालून कुकरची भांडी इथे ठेवतो. त्यामुळे हा खणही न विस्कटता आपल्या हाताला पटकन भांडी घेता येतील असा छान मॅनेज करून आपण ठेवू शकतो. हा एक खण झाला. आता हा एक महत्वाचा खण आहे. ऍक्च्युली सगळेच फार महत्वाचे खण आहेत, कारण सगळ्याच उपयुक्त गोष्टी आपल्याला त्याच्यात ठेवाव्या लागतात. तो म्हणजे आपण ओट्याशी इथे सतत काम करत असतो, तसं ते चमच्यांपासून मसाल्यांपासून आम्ही ते डिस्टन्स असंच पाळलंय की ओट्याशी काम करत असताना त्या वस्तू पटापट तुम्हाला घेता येतील. तसंच हे डिस्टन्स आहे की मसाल्याचा डबा हा कायम आपल्याला लागत असतो. तुम्ही अंकिताच्या अनेक रेसिपीज बघितल्या आहेत, तिला सतत हा डबा लागतो, तर तो पटकन ती स्टँड उघडून त्याचा वापर करू शकते. त्यामुळे मसाल्याचा डबा आपण इथे अरेंज केलाय. त्याचप्रमाणे चाळणी, पालेभाजी धुणं, फळं धुणं, कोथिंबीर धुणं ह्याच्यासाठी ती सतत हाताशी लागत असते, त्यामुळे ती आम्ही इथे अरेंज करून ठेवलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जो प्रकार आपल्याला लागतो पोळ्यांचे डबे, आणि त्याचं वेगवेगळं आकारमान असतं. 5च पोळ्या केल्या, 20च पोळ्या केल्या, तर तेवढ्या प्रकाराचे डबे आम्ही इथे अरेंज केलेले आहेत. तर हा असा एकूण मसाल्याचा डब्बा, त्याच्यानंतर पोळ्यांचे डबे, चाळणी असा हा खण आम्ही इथे तो लावून घेतलेला आहे. आता हा एक महत्वाचा ड्रॉवर आहे. हा बघा, आमच्या आंब्याची भांडी आम्ही एका साईडला ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे इथे सगळे तवे आहेत, म्हणजे पोळ्यांचा तवा, त्याचप्रमाणे हा डोशांचा तवा हे इथे ठेवले. आणि अंड वगैरे जर करायचं असेल तर ते पण आम्ही इथे छोटंसं पॅन ठेवलेलं आहे, तेही इथे केलं जातं, म्हणून ते पण आम्ही साईडला असं एकात ह्या बाजूला ठेवलंय. त्याचप्रमाणे हे छोटे ट्रे आहेत की आपण काही पदार्थ करतो ते सर्व करण्यासाठी वगैरे, तर ते इथे ठेवलंय. त्याचप्रमाणे आपल्याला पोलपाट लागतो, तर आमच्या लाकडाचा पोलपाट आहे, मेटलचा हा पोलपाट आहे. त्याचप्रमाणे आपण फुलके करण्यासाठी जी जाळी वापरतो ती, असं हे सगळं आम्ही इथे एकत्र ह्या खणात ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे काय होतं ना, ते असं वेगळं आणि छान त्याची केअर पण घेतली जाते, वेगळं पण ठेवलं जातं. हा एक आपल्याला असा उपयुक्त गृहिणींसाठी हा खण आहे, तर हा पण फार महत्वाचा प्रकार आहे. आता हा एक गृहिणींसाठी अगदी उपयुक्त असा खण आहे. तो मोठा आहे आकाराने पण आणि मोकळा आहे. त्यात आपण काय करू शकतो, आता हा बघा, हा कुकर ठेवलेला आहे. या कुकरमध्ये आपण सर्वसाधारणपणे पुलाव, उसळी वगैरे करू शकतो, तर तो कुकरही आपण इथे ठेवलाय. त्याचप्रमाणे जो नेहमी आपला मोठा कुकर असतो हा, याच्यात आपण भात, आपलं नेहमीचं वरण,
पालेभाज्या, त्याचं वरण वगैरे जे करतो ते, म्हणजे बऱ्यापैकी आपण 3-4 खण ह्याच्यात लावू शकतो. असा एवढा मोठा कुकरही आपण ह्याच्यात ठेवू शकतो. त्याचप्रमाणे ही आमची पातेली आहे इंडालियमची. ती कसं होतं की आपल्याकडे जर काही कार्यक्रम असेल, पूजा वगैरे असेल, पाहुणे येणार असतील तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पदार्थ करायचे असतात, तर तेवढी मोठी पातेली सुद्धा याच्यात आपण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे हे गरम पाणी करायचं भांड आहे, हे आमचं जुनं भांड आहे, पण ते सुद्धा आम्ही या खणात ठेवू शकलो आहोत. इतक्या आकारमानाचा तो खण आहे. त्यामुळे हा अत्यंत उपयुक्त खण ट्रॉलीमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आणि ह्याचा आपल्याला छान वापर करता येतो. तर हा अगदी एक फार उपयुक्त असा खण मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आता ही सुद्धा इतकी महत्वाची गोष्ट आहे की ही उघडल्यानंतर तुम्ही बघा, इथे आपण 2 कचरा बालद्या ठेवलेल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा हे आपण ऍडजस्ट करू शकतो ह्याच्यात. या 2 बालद्या इथे राहू शकतात. त्याचप्रमाणे केरभरणी आहे तिथे, किंवा काही बॉक्स वगैरे जर आपल्याला टाकायचे असतील दुसऱ्या दिवशी जी आपली बाई येते क्लीन करायला, तर ते सुद्धा आपण इथे अरेंज करून ठेवू शकतो. आम्ही साईडला एक स्टँड ठेवलेला आहे की आपल्याला हिट स्प्रे असतो, त्याच्यानंतर झुरळ मारायची औषधं किंवा भांडी घासणी किंवा साबूची पावडर, अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आपण त्या स्टँडमध्ये अरेंज करू शकतो. आणि तो स्टँडही ह्या कपाटात व्यवस्थित राहिलेला आहे. इतकी आतमध्ये ती जागा छान ऍडजस्ट झालेली आहे. तर हा पण एक उपयुक्त भाग आपल्या ट्रॉलीतला आपल्याला मिळू शकतो. तर आता हे पहिलं कपाट. तर आता हे आपल्याला असं बघून जाणवतं की ह्यात काय काय ठेवल्या असतील वस्तू किंवा काय अरेंज केलं असेल, आपण बघूया. पण तसं नाहीये. आता हे कपाट जेव्हा आपण उघडतो तेव्हा आतमध्ये आहे आमचं प्युरिफायर, अगदी महत्वाचा घटक सगळ्यांच्याच घरातला. तर तोही इथे आहे आणि त्याची पण फार छान काळजी घेतली जाते. डस्ट येत नाही, त्यामुळे ते खराब सुद्धा होत नाही. ते खराब होत नाही त्यामुळे सारखं रोज पुसा वगैरे अशी काही काळजी घ्यायची गरज नाही. तर ते छान व्यवस्थित राहतं. तर हे प्युरिफायरचं कपाट आहे आमचं, की वरती लावलं की आपल्याला वाटतं हा छानसं कपाट आहे हे. तर ही प्युरिफायरची जागा आहे. आता त्यालाच धरून आपण ह्याची ओळख करून घेऊया की हे आमचं छोटंसं पिंप आहे, पण ते तांब्याचं आहे बरं का. कारण आरोग्याच्या दृष्टीने तांब्याचं पाणी प्यावं असं म्हणतात आणि ते आम्ही फार पाळतो. त्यामुळे आम्ही हे तांब्याचं पिंप घेतलंय. पाणी 24 तास असतं आमच्याकडे, पण तरी सुद्धा ह्यातलं पाणी संपलं की आम्ही परत प्युरिफायर मधलं पाणी ह्याच्यात भरून ठेवतो आणि आमच्या सगळ्यांच्याच पोटात तांब्याचं पाणी त्यामुळे जातं. तर हे सुद्धा फार उपयुक्त असं आहे. तर हे आमचं ह्या बाजूचं कपाट आहे. ते ओपन केल्यानंतर इथे साधारण आपले पोहे, पातळ पोहे, जाडे पोहे, त्याच्यानंतर तांदूळाचा डब्बा, डाळींचे डब्बे सगळे, उडदाची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. आता मंथ्रेंड आल्यामुळे जरा डबे खाली गेलेले आहेत, पण सर्वसाधारण ह्याची प्लेसमेंट इथे अशी आहे. मोहरी आहे, जिरं आहे, की पटकन तुम्हाला पदार्थ करताना ह्या वस्तू तुमच्या हाताशीच सापडतात. तर हे असं हा खण यासाठी केलेला आहे. आता ही आमची चिमणी जी अंकिताची आणि माझी फार प्रिय आहे. कारण त्याला कारणही तसं आहे की जेव्हा आपण शेगडीवर काही वस्तू तळतो, तळण करतो, पुऱ्या असतील किंवा पापड वगैरे तळतो, तर त्याचा खकाडा तेवढा येत नाही. चिमणी कंट्रोल करते, त्यामुळे फार महत्वाची गोष्ट आहे. तरी त्याचा खरंच खूप छान उपयोग होतो. त्याचप्रमाणे त्याला लाईट असल्यामुळे पण काही वेळेला बघा की असं अंधारल्यासारखं होतं, पदार्थ नीट दिसत नाही आपल्याला, मोहरी टाकली आहे की नाही कळत नाही, असं काही वेळेला होऊ शकतं. तर त्या लाईटमुळे आपल्याला ते पदार्थ सुद्धा व्यवस्थित दिसतात. तर हा सुद्धा फार उपयुक्त असा घटक आहे आमच्या किचन मधला. आणि आता हा जो खण आहे तो पण खूप छान आहे बघा. हे क्रॉकरी ठेवण्यासाठी आम्ही केलंय. आम्हाला क्रॉकरी ठेवण्यासाठी जागा राईटला करूया, लेफ्टला करूया सुचत नव्हतं, पण आमच्या दादाने आम्हाला सांगितलं, म्हणजे ज्याने हे सगळं आमचं केलंय त्याने आम्हाला सांगितलं की जो चिमणी रहती ना उसके ऊपर हम ये बनाएंगे, बहुत अच्छा दिखेगा. आणि त्याप्रमाणे खरंच आमचे काचेचे ग्लास वगैरे सगळं अरेंज केलंय. छोटासाच खण ठेवलाय, कारण काचेच्या वस्तू इतक्या आहेत त्या सगळ्या अरेंज होणं अत्यंत कठीण आहे. आम्ही ते बेडमध्ये ठेवून दिलंय, पण ज्या सर्वसाधारण लागतात काचेच्या गोष्टी त्या आम्ही इथे
ठेवलेले आहेत. तर असा आमचा हा क्रॉकरीचा खण आहे ट्रॉली मधला. आता एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की आता या कपाटाच्या वर बघा अशी मोकळी जागा आपल्याला मिळाली आहे. आम्ही ठेवलीच आहे, त्याच्यावरती आम्ही कपाट करू शकलो असतो पण आम्ही ती केलेली नाहीये. कारण अशा काही गोष्टी असतात आता हे पिंप वगैरे जे मला नाही आम्हाला लागत आहे रोज, मग ते ठेवायचं कुठे. तर ह्या मोकळी जागा असल्यामुळे आपण तिथे व्यवस्थित छान अरेंज करून ठेवू शकतो. तर ह्या मोकळ्या जागेचा सुद्धा आम्हाला फायदा होतो असं ठेवल्यामुळे. आता हे लास्ट कपाट आहे आपलं. तर हे कपाट उघडल्यानंतर बघा आता इथे ना बऱ्याच गोष्टी आम्ही अशा रॅन्डम ठेवलेल्या आहेत, बऱ्याच आहेत की हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळ झाल्यानंतर जो आपल्याला पहिलं चहा, त्यामुळे चहा आणि साखरेचा डब्बा हा इथे असतो आमचा. मग मीठ आहे, राऊचा बोर्नव्हिटा आहे, हे डबे आम्ही इथे अरेंज केलेले आहेत. त्याचप्रमाणे तुपाचा डबा आम्ही इथे ठेवतो. म्हणजे ही अंकिताचीच आयडिया आहे थोडीशी की तो साईडला राहू दे, कारण पटकन मग खरकटे हात लागत नाहीत, कारण आपण तूप बऱ्याच वेळेला उपासासाठी वापरतो. तर तो साईडला असल्यामुळे ती काळजी घेतली जाते की वाटेल ते हात लागत नाहीत त्याला. त्याचप्रमाणे तो सेपरेट असल्यामुळे आम्हाला नीट तो काढता येतो, आम्ही तसाच्या तसा त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवू शकतो. तर हा आमचा तुपाचा डबा आहे. आणि इथे आम्ही मुखवास ठेवतो, बडीशोप, धण्याची डाळ वगैरे हे सगळे प्रकार इथे असतात, ते सगळ्यांनाच लागतात. त्यामुळे त्यांची प्लेसमेंट आम्ही ठरवली आहे. राऊची चवळी मटकी वगैरे छोट्या छोट्या गोळ्या वगैरे ज्या असतात त्याच्या त्या इथे आम्ही सगळ्या अशा छान ठेवतो. आता हे आहे, हे हा पण फार महत्वाचा घटक आहे की ड्रायफ्रुट्स. मग बदाम आहे, काजू आहे, अक्रोड, पिस्ता, हे सगळं आम्ही अशा ह्या डब्यांमध्ये अरेंज केलेलं आहे. आणि थोडंसे ट्रान्सपरंट असल्यामुळे ते दिसतं पण आपल्याला की ह्याच्यात काजू आहेत, याच्यात अक्रोड आहेत. हा पण एक फायदा होतो. तर हे असे डबे आम्ही इथे अरेंज करून ठेवलेले आहेत. इथे पाठीमागे मीठ वगैरे असतं. आणि काही वेळेला कसं होतं बघा, आपण बदाम काजूची पावडर करतो खिरीत घालायला किंवा मसाले दूध करायचं असेल तर ती उरते, ती जास्त होतेच आपल्या हातून, मग छोट्या डब्यांमध्ये ठेवावी लागते. तर ते डबे सुद्धा आम्हाला इथे व्यवस्थित वरती ड्रायफ्रुट्सच्या डब्यांच्या वरती अरेंज करता येतात. त्यामुळे ह्या खणाचा फार उपयोग होतो. आणि वरचा जो खण आहे तो रॅन्डम आम्ही असा ठेवलाय. केसाचा कलर आहे, मग तेलाची बाटली आहे, आपली फेस पावडर आहे, हे सगळं इथे थोडंसं आम्ही ठेवलंय. आता हे बघा, ही महत्वाची गोष्ट म्हणजे या पेपर क्लिप्स. त्याची पण प्लेसमेंट अशीच आहे की शोधत बसायला नको. चिवडा खाल्लाय, पुडी फोडलीये, मग चला पटकन पेपर क्लिप लावा. कपाट उघडल्याबरोबर ताबडतोब पेपर क्लिप आमच्या हातात येते आणि त्यामुळे त्या चिवड्याची बिचाऱ्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पेपर क्लिप पण आम्ही अशी समोरच ठेवली की ती पटकन सापडते. शिवण्याचा डब्बा जो समोर आहे त्याची पण प्लेसमेंट इतकी आम्हाला ह्या कपाटामुळे छान मिळाली की राऊच्या हाताला पण ते लागत नाही, कारण सुया वगैरे असतात ना त्याच्यात. तर ती पण काळजी घेतली जाते, ते वर ठेवलं जातं. आणि मग आम्हाला जेव्हा हवंय तेव्हा आम्हाला पक्कच माहितीये की उजव्या हाताला आपल्याला शिवण्याचा डबा मिळणार आहे कपाट उघडल्यानंतर. तर तेही ह्या कपाटामुळे खूप छान आम्हाला हे झालेलं आहे, जागा मिळाली त्याची. आणि मग गुड नाईट वगैरे जे आपल्याला लागतं तर ते पण आम्ही इथे छान अरेंज करून ठेवलंय, त्याच्यासाठी जागा आम्हाला छान मिळाली आहे. त्याचप्रमाणे टिश्यू पेपर वगैरे आम्ही पाठीमागे सगळे ऍडजस्ट करून ठेवतो. तर अशा पद्धतीने आम्हाला या वरच्या कपाटांचा खूप 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 फायदा होतो. तर मग काय, आता आमच्या उजव्या बाजूची म्हणजे ओट्याची ओळख मी तुम्हाला करून दिलेलीच आहे. पुढची जी डाव्या बाजूची ओळख आहे ती तुम्हाला अंकिता करून देईलच. हा आहे आमचा देव्हारा. हा सुद्धा आईने सिलेक्ट करून आणलेला आहे. खूप छान आहे, स्पेस पण खूप आहे त्याला. आणि त्याचा एक जे सगळं डिझाईन आहे ते खरंच असं जुन्या काळातल्या जी मंदिरं असतात तसं आहे. खूप छान आहे. इथे त्यांनी छान असे 2 ड्रॉवर दिलेत की इथे तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. अजून तुम्हाला काही जर इथे तुम्ही काही पोथी वाचत असाल किंवा काही तर हा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर ह्याच्या खाली असे छोटे ड्रॉवर दिले जिथे तुम्ही अगरबत्ती, तुमचं माचीस
काही धूप असेल ते ठेवू शकता. आणि इथे पण एक आहे ज्यात तुम्ही मग अक्षता, एक्स्ट्राचे दिवे, तुपाच्या वाती असं काही असेल तर तुम्ही ते इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे आमचं वॉशिंग मशीन आहे, कारण ही स्पेस आम्हाला ऑलरेडी दिली होती, सो मग आम्ही इथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सुरू होतो हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. मग ह्याच्या बाजूला आम्ही इथे भांड्यांचं पाटी ठेवतो, कारण म्हणजे भांडी इथे व्यवस्थित वाळतात. त्याच्यानंतर ही स्पेस अशी रिकामी राहते. देवाचं ताम्हण, काही आपल्याला देवाची तयारी घ्यायची असते, सहाण, ती सुद्धा आम्ही इथे ठेवतो. त्याच्यानंतर अगदी महत्त्वाचा म्हणजे मिक्सर, तो सुद्धा आम्ही इथे ठेवतो, कारण तो इथे आम्हाला लगेच प्लग करता येतो. आणि राऊच्या वापरातल्या बाटल्या, खेळायला जातो, घरात असतो, ह्या 2 आम्ही अशा इथे ठेवतो. त्याच्यानंतर किचन मध्ये काम करत असताना पटकन नॅपकिन लागतात, सो हे 2 आम्ही इथे लावलेले आहेत, एक हात पुसायला आणि एक भांडी पुसायला. त्याच्यानंतर ह्याच्या वरती हे 2 स्टोरेज आहेत. सो ह्या स्टोरेज मध्ये आम्ही हा जो खण आहे हा सगळा आम्ही प्लास्टिक साठी केलेला आहे. जे आपले प्लास्टिकचे डब्बे असतात, एक्स्ट्रा आपल्याला काही काढून ठेवायला लागतात, कोणाला काही कधीतरी द्यायचं असतं, तर हे सगळे प्लास्टिकचे डबे आम्ही इथे ठेवलेले आहेत. आणि जी आपली कडधान्य असतात तो प्रकार सुद्धा आम्ही इथे समोर ठेवलेला आहे, की जेणेकरून आम्ही पटकन ते सगळं घेऊ शकतो. आणि हा जो वरचा खण आहे तो आम्ही सगळा मेडिकलसाठी केलाय, की राऊच्या पटकन हातात काही गोळ्या औषधं येऊ नये, त्याचा हात पोहोचू नये. मग बाम असतील, थर्मामीटर असेल, रोल ऑन असेल, मूव स्प्रे असेल, ते सगळं आम्ही इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर गोळ्या प्रकार जो मेडिकल असतो तो आम्ही ह्याच्यात ठेवलेला आहे, ह्या कंटेनरमध्ये, की जेणेकरून तोही एकत्र कुठे शोधत नको बसायला. सो या सगळ्या गोळ्या आम्ही अशा ह्याच्यात ठेवलेल्या आहे. आणि ही जी साईड आहे इथे आम्ही आत्ताच दिवाळी झालेली आहे, सो रांगोळ्या लागतात, तर रांगोळीचे कलर, रांगोळी हे सगळं आम्ही ह्या साईडला ठेवलेलं आहे. सो असा हा आमचा हे पहिला खण आहे. त्याच्या बाजूला हा दुसरा आहे, त्याच्यात आम्ही मेन म्हणजे देवारा इथे बाजूला असल्यामुळे देवाला दिवा लावताना जे तेल लागतं ते सगळ्यात आधी आम्ही इथे ठेवलेलं आहे. राहूच्या परत एक्स्ट्रा बाटल्या, एक्स्ट्रा कप्स आम्ही या खणात, म्हणजे सगळं असं काही बाहेर नको म्हणून ते आम्ही इथे ठेवलंय. मिक्सर आहे, सो म्हणून मिक्सरची सगळी भांडी आम्ही इथे लावून ठेवलेली आहेत. आणि अगेन इथेच आमचं वॉशिंग मशीन आहे, सो कपडे धुण्याचा साबू हे सगळं आम्ही इथे, सॅनिटरी म्हणून हा खण आम्ही हा ऍक्च्युली केलेला आहे, तो आम्ही सगळं इथे ठेवलेला आहे. वरचा जो कप्पा आहे हा, ह्याच्यात सगळं आम्ही देवाचा ठेवलेलं आहे, ज्याच्यात खूप लागतं, कधी पूजा असते, सणवार असतात, सो कापूर, एक्स्ट्राच्या वाती, असा एक वेगळा डब्बा आम्ही इथे वर ठेवलेला आहे. हार असतात देवाला घालायचे, त्याचा एक वेगळा डब्बा करून ठेवलेला आहे. आणि हे जे 2 मेन कंटेनर्स आहेत हे आमचे पूर्ण सॅनिटरीचे कंटेनर्स आहेत. डस्टबिन बॅग्स लागतात आपल्याला. त्याच्यानंतर जी आता सध्या आपण लादी मॉपीने पुसतो त्या मॉपीचं एक्स्ट्रा कव्हर ह्याच्यात ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपली साबू पावडर सगळं घासायला आपल्याला लागते, ती ह्याच्यात आम्ही ठेवलेली असते. डांबराच्या गोळ्या ह्याच्यात ठेवल्यात, ड्रेनेक्स. सो हे हँडी आपल्याला पटकन काढून आपल्या रेग्युलर यूजसाठीचं आम्ही सगळं इथे ठेवलेलं आहे. आणि जे आपण एक्स्ट्रा आणतो, सगळं भांड्यांचे साबू एक्स्ट्रा आणतो, आपल्या अंघोळीचे साबण आपण एक्स्ट्रा आणतो, ते सगळं मी ह्या बाजूच्या डब्यात स्टोअर करून ठेवलेलं आहे, जेणेकरून हा एक डब्बा उघडला की पटकन सगळं मिळतं. मग ह्या एक्स्ट्राच्या आपल्या घासण्या असतात, त्याच्यानंतर हे भांड्यांचे साबू असतात, आपल्या पेस्ट असतात दात घासायच्या, त्या ह्याच्यात ठेवलेल्या आहेत. सो हा एक असा छोटा सॅनिटरीचा कंटेनर केला आहे. हे सगळं इथे असतं. ह्या कप्प्यात आम्ही हे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे.
आता या सर्व्हिस ओट्याच्या खाली सुद्धा आम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. सो आम्ही तो असा डिवाइड केलेला आहे. ऍक्च्युली हा पूर्ण होता असा, पण आपलं कंपार्टमेंट टाईप आम्ही केलेलं आहे. सो एक हे आहे आणि एक हे. सो खालच्या ह्याच्यात आम्ही सगळे हे खाऊचे डबे आहेत, छोटे कंटेनर, की ह्याच्यात काही खाऊ आणला की आम्ही ह्याच्यात अरेंज करून ठेवतो. हे आपले नेहमीचे खाऊचे डबे, बिस्किट म्हणा, काही चिप्स म्हणा. त्याच्यानंतर हा आमचा तांदळाचा डब्बा आहे आणि ह्याच्यात आम्ही सगळं रॅन्डम साबुदाणा, शेंगदाणे, तिखट एक्स्ट्रा जे असतं ते ह्याच्यात ठेवतो. आणि हा जो कप्पा आहे ह्यात सगळं आम्ही स्टील प्रकार ठेवलेला आहे, सगळे स्टीलचे डबे, की जेणेकरून ते लगेच मिळतील. जसं वरती तुम्ही बघितलं की सगळं प्लास्टिक ठेवलं होतं, तर ह्याच्यात आम्ही सगळे स्टीलचे डबे अरेंज केलेले आहेत. तोच इथे कंटिन्यू होतो. सो इथे आम्ही वरती ठेवलेले आहेत कांदे, बटाटे, नारळ, लसूण, हे 2 इथे ठेवलेले आहेत. ह्याच्यात पापड, कुरडया, मिरच्या इथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तेलाचा कॅन इथे ठेवतो आम्ही. त्याच्यानंतर हा एक्स्ट्रा डब्बा आहे, ह्याच्यात आम्ही आता सध्या दिवाळी होती सो हे कलर वापरले गेलेले आहेत, ते असे ह्याच्यात भरून ठेवलेले आहेत. ह्या डब्यामध्ये आम्ही सगळ्या पणत्या ठेवतो. ही एक अशी क्यूटशी किसणी आहे की तुम्ही वरनं किसलं की ते सगळं छान असं ह्याच्यात स्टोअर होतं. सो ही लागते कायम, कधी काकडी वगैरे किसायची असेल तर. त्याच्यानंतर ह्याच्यात कणिक आहे. हा एक असाच रॉशरचा डब्बा आहे, जरा काहीतरी म्हटलं राहुला शाळेत क्राफ्टला लागतो काहीतरी म्हणून आम्ही ठेवलेला आहे. आणि हे 2 मोठे कंटेनर आहेत. डिपेंड सामान कसं मावेल त्यानुसार सगळ्या डब्यांचा यूज करते मी. आणि हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म संपला की जसं वॉशिंग मशीनला जागा दिली होती सेम फ्रीजची सुद्धा जागा आहे. सो आम्ही फ्रीज इथे अरेंज करून ठेवलेला आहे. हे 3 असे छोटे कंपार्टमेंट टाईप आहेत. काही आपलं छोटं मोठं ठेवायला लागतं, रबर्स लागतात, लक्ष्मण रेषा ओढायला लागते, ते सगळे इथे ठेवलेले आहेत. आणि ह्याच्या बाजूला आम्ही कॅलेंडर्स लावलेली आहेत. त्याच्यानंतर फ्रीजच्या वर हा जो सगळा पोर्शन आहे हा एक्स्ट्रा आहे, जसं माळा म्हणतो आपण दॅट टाईप आहे, पण आम्ही तो क्लोज करून घेतलेला आहे. आणि एक उपयोगाचं म्हणजे इन्व्हर्टर, तो प्रकार आम्ही ह्याच्यात ठेवलेला आहे, तो सुद्धा क्लोज करून ठेवतो. आणि ह्याच्यात रॅन्डम सगळं आपलं जे एक्स्ट्राचं सामान असतं घरात, चौरंग म्हणा, पाट म्हणा, हे सगळं इथे वरती आम्ही ठेवलेलं आहे. सो अशा प्रकारे हे आमचं किचन आहे. सो किचन टूर कशी वाटली मला नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.